I don't believe this. No, I just don't believe this. कोण हा आदिनाथ आणि कोण आहेत ही सगळी लोक? तुझ्यावर खुनाचा आरोप केला त्यांनी, तुझ्यावर. आणि एवढंच नाही, माझी स्वतःची आई म्हणते की मी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. कुठे असतात? कुठे त्या? पुण्यात एका सॅनिटोरियम मध्ये. किती आणि काय काय भोगलंयस तू सुलेखा. आय फील अशेम्ड ऑफ माय सेल्फ. मी काय विचार करत होतो आणि तू. आय एम रिअली सॉरी. वाय शुड यू बी? नाही, कारण या सगळ्याची सुरुवात माझ्यापासूनच झाली नाही का. जर मी नसतो तर 7 वर्षांपूर्वी तो ॲक्सिडेंट झाला नसता. जर तो ॲक्सिडेंट झाला नसता तर तुझ्या बहिणीचं तुझ्या या जिजूंशी लग्न झालं नसतं. जर त्यांचं लग्न झालं नसतं तर तुझा या लोकांशी संबंध झाला नसता. आणि जर तसं झालं नसतं तर. जर आणि तर हे 2 निरर्थक शब्द आहेत या जगातले. जे व्हायचं होतं ते झालं, जे व्हायचे ते होणारच. मला ना माझ्या दुःखाचं दुकान मांडून बसायला नाही आवडत लोकांसमोर. म्हणून इतके दिवस मी तुला अवॉइड करत होते. मला माहित होतं तू जरा जरी फोर्स केला असतास तरी मी तुला सगळं सांगून टाकलं असतं, जसं आज झालं. पण सांगितल्याने मन तर हलकं होतं ना. माहित नाही, रादर मन नावाची गोष्ट माझ्याकडे आहे की नाही हे मला माहित नाही. खूप खेळ खेळलेत बऱ्याच लोकांनी. त्यातून शेवटचं जे काही उरलंय त्याला मन म्हणायचं. याला मन धिजावत नाही. सुलेखा, आपण निघूया, उशीर होतोय मला. पूनम, ए पूनम, पूनम. काय कुसुमताई, इथे मी इथे या. काय ग, तुम्ही पुण्याला जाताय ना? जाताय ना पुण्याला? हो का? मी सुद्धा जाते 4 दिवस. कुठे? सुलेखाकडे जाते 4 दिवस. तुम्ही कळवलं तिला तसं? नाही कळवलं नाही. हे का आता फोन करते ना मी तिला. एकच मिनिट, मला करायचं एक फोन करायचं मला. का ग, तुझ्या कपाळावरती काय एवढ्या आठ्या पडल्यात? आठ्या? नाही हो, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की घर असं रिकामं कसं टाकून जायचं हो. त्यात काय झालं? एरवी नाही का जात आपण? एरवीची गोष्ट वेगळी हो. हल्ली नाही का तो एक माणूस आपल्या घरावर नजर ठेवू नये. अगो बाई, विसरलेच होते मी. मग त्यांनी आपल्या घराला टाळं पाहिलं, ते फोडलं आणि आत घुसला तर? वागवा, शाणीच आहेस. मला एकटीला बघून त्यांनी मलाच काही केलं म्हणजे? मला सांग, तू मला म्हणाली होतीस मी बाळशी बोलेन म्हणून. बोललीस का मला सांग आधी. हो, मी बोलले बाळशी, पण तो म्हणाला असं काही नसतं. हो का? वा, जा जा. मग तुम्ही पुण्याला जा आणि परत याल ना तेव्हा मग माझा असा गळा चिरलेला, मला अशी पंख्याला टांगलेली असं बघितलं ना त्याने की मग त्याचे डोळे उघडतील. असं का बोलताय तुम्ही कुसुमताई? काय नका बोलू, काय नका बोलू. काही नाही, मी सुलेखाकडे जाणार म्हणजे जाणार. ठीक आहे, मग मी तिला सांगते निदान पेस्ट कंट्रोल तरी करून घे. पेस्ट कंट्रोल कशाला? तिच्याकडे उंदीर येत नाही का? नको बाई, उंदरांचं नाव नको घेऊस ग, उंदरांचं नाव नको. अगो असे गले लठ्ठ खाऊन माजले होते बाई 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 बाई. अंगावरती काटा आला ग बाई नुसता. देवा रे देवा, काय करू ग बाई. इकडे आड तिकडे वीर झाले ग बाई, काय करू. मी असं करू का, मी दादाकडे जाऊ का? हा, नाहीतरी बाहेर सोयरे सुतक नाहीये माझं काही. असं नका ना म्हणू कुसुमताई. तू गप्पा, नवऱ्याची बाजू घेतेस ती. हा, जा जा जा, तयारी कर. नाही तर माझ्यामुळे उशीर झाला तर बोट मोडत बसशील आणि मला जेवण पचायचं नाही. जा जा, तयारी कर. पण मला सांग, तो चिवडा परवाच्याच डब्यात ठेवलायस ना? हो आहे ना, का संपला आहे? करा तयारी करा, चला.
वेल बाय अँड थँक्स फॉर सच अ नाईस डेट. आभार हे नेहमी घेणाऱ्याने मानायचे असतात सुलेखा, देणाऱ्याने नाही. बाय. सुलेखा, मला माहिती आहे गेल्या 7 वर्षात तुझ्या आयुष्यात खूप गोष्टी बदलल्या. पण माझ्यासाठी काहीच बदललेलं नाही. काही लोकांच्या बाबतीत, काही गोष्टींच्या बाबतीत मला तेच आणि तसंच वाटतं जसं 7 वर्षांपूर्वी वाटत होतं. आणि त्यापैकी एक तू आहेस. नंतर बोलूया आपण. बाय. आधी माझं एक ऐकशील? मला वाटतं तुम्ही हा तुमचा बेत रद्द करावा. सुधा, अहो कशाला मग उगीच विषयाची परीक्षा बघायची? मागच्या वेळेला त्या दोघांच्या जीवावर बेतलं होतं. आता तर तो मेला मोकाट सुटलाय म्हटल्यावर. सुधा, मला एक गोष्ट सांग, आपल्या मुलांनी कायम दहशतीखाली जगायचं का? प्रश्न तो नाहीये. त्या अनोळखी शहरात त्यांना काही झालं तर काय करणार होत आपण? एक मिनिट आहे. हा विचार माझ्याही मनात येऊन गेला नाही असं नाही, पण बाबा जे म्हणतायत ना ते मला जास्त पटतं. असं कोणाच्या दहशतीखाली जगणं मला पटत नाही. आणि आणि का म्हणून आपण कोणाला घाबरून जगायचं? हे बघ आई, जे झालं ते झालं, गेलं ते. मुळात त्याला कसं कळणार आहे की आम्ही कोडाई कॅनलला गेलो आणि सगळ्यात महत्वाचं तो बेलवर सुटलाय. त्याला असं गाव सोडून कुठेही फिरता येणार नाही. एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचंय. सुधा, तू ना उगाचच काळजी करतेस, नको करूस. काय काळजी करू नको? माझ्या मनात आलं म्हणून मी सगळं सांगितलं तुम्हाला. आता नसेल ना तुम्हाला पटत तर करा मग काय हवं. हे बघ आई, आई ऐकून तर घे. अगं तू चिडू नको आई. झालं, बघितलं? जाऊ दे, मी जातच नाही, कॅन्सल करतो. ए, असं करू नको. जाऊन ये तू ठरवलंयस ना, जाऊन ये. हिची समजूत मी घालतो. चेहरा बस जरा. बरं साहेब, मी निघू? का रे बाबा इतके लवकरच? नाही, काय होम मिनिस्टरला पिक्चरला घेऊन जायचंय तसं ठरलं होतं. म्हटलं आज वेळ आहे तर. कुठलं पिक्चर? ते माहीत नाही साहेब. अरे माहित नाही मग कसं नेणार वहिनीला, पोराबाळांना? त्यांना मी घेऊन जात नाहीये, ते मला नेणार आहे. फक्त तिकीट्स मी काढणार आहे. बरं जा तू. मला उद्या स्टोरी सांग पिक्चरची. तेवढं विचारू नका साहेब. का? काय आहे, सेन्सर सर्टिफिकेट आलं की मी झोपतो, तो थेट दी एंडला उठतो. आयुष्यात आतापर्यंत एकच पूर्ण चित्रपट बघितलाय. कुठला? संत तुकाराम. बरं ठीक आहे, जा तू. बरं निघतो साहेब. बरं परमेश्वर. काय साहेब? काय नाही, जा उद्या बोलू आपण. बोला ना साहेब, तितका वेळ आहे माझ्याकडे. अरे नाही, उद्या बोलू आपण. तुझा आज काय झालंय साहेब? परमेश्वर, आमचे चिरंजीव उधळले होते गेले 4 दिवस कुठेतरी.
काय पोरीचं लफडं आहे का? म्हणजे तुला माहित होतं इतके दिवस, बोलला नाहीस? हा, कोण आहे ती? तसं नाव माहीत नाहीये. अभिमान म्हणाला फक्त कुठे जाते त्याच्यावर लक्ष ठेव, म्हणून मग मी एका माणसाला कामाला लावलं. बाकी काही माहिती काढली नाहीये. ती कोण आहे, काय आहे, काहीच चौकशी केली नाही. म्हटलं उगाच पोराच्या मनाला लागायचं. त्याच्या मनाचा फार विचार करतोयस. त्याच्या मनाचा आपण विचार करत आलो ना आजवर, म्हणून ही स्थिती आहे. आणि गेले 4 दिवस माझाही जीव वर खाली होतोय. त्याचं काय नाही तुला? तसं नाही साहेब, पण 1 महिना नाही झाला त्याला येऊन, तर लगेच त्याने लफडी सुरू केली. तुम्ही म्हणत असाल तर साहेब आत्ता तिची कुंडली उघडतो. 2 तासात आपल्याला माहिती मिळेल सगळी. आणि वहिनी बरोबर सिनेमाला कोण जाणार? ते नंतर बघू साहेब. अरे नाही नाही, तुझी बायका पोरं चांगली आहेत, त्यांच्यामध्ये जाऊन रम तू थोडा. आमच्या दिवट्याची धुणी तू किती दिवस धुत बसणार? मी बघतो काय करायचं ते. डायरेक्टच विचारतो त्याला. पण साहेब तुम्ही त्याला जास्त रागवू नका. नाही नाही, अगदी अंजारून गोंजारून मांडीवर बसवून विचारतो त्याला. जा तू. बरं साहेब. What's wrong here, Adi? Adi, I know you're impatient. आजची एकच रात्र आहे ना. इट्स डिफिकल्ट, पण झोप ना यार. उद्यापासून आहे ना हनीमून तुझा. मला तरी झोपू दे ना प्लीज. मला वेगळंच टेन्शन आहे. काय झालं? तो रमाकांत सुटलाय जेलमधून. रमाकांत? इज इट द सेम गाय ज्यांनी तुला कोकणात? एक्झॅक्टली, इज द सेम गाय. सो व्हॉट? तो तिथे आला तर? कुठे? कुडाईला? आर यू मॅड आधी? तो कुडाईला कशाला येईल? स्वप्नील, शुभ्राच्या आईला माहिती. सर त्या चुकून गावात बोलून गेल्या कोणाला तरी. अरे त्या माणसाने आम्हा दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता स्वप्नील. यू नेव्हर नो. असं आहे का? एक सिंपल काम कर ना, जाऊ नको. व्हॉट? आय मीन कोडाईला जाऊ नको, दुसरीकडे जा कुठेतरी. मी तुझ्या जागी असतो तर असंच केलं असता. स्वप्नील, आमची सगळी तिकीट बुकिंग झाली आहेत रे. आधी तिकीट आपल्यासाठी असतात, आपण तिकिटासाठी असतो का? जाऊ दे ना. आय मीन मी तरी असंच केलं असता. चल, गुड नाईट. गो टू स्लीप प्लीज. गुड नाईट. जड झाल्यात खूप बॅग्स. तुमच्या बॅग्स रे, मी बघून आले. कसल्या जड झाल्यात, पेलवत नाहीयेत. हा, काय दगड धोंडे भरून ठेवले तिने काय माहित.
पण मी काय म्हणते दादा, जड गोष्टी उचलायच्या तर तुला सवय करायला हवी नाही का? म्हणजे त्या बॅग्स आता तुलाच नाही का उचलून फिरायचंय पुढचे काही दिवस. आणि बॅग्सच कशाला, आणखीन कळलं हा. अक्कल नका पाचू. नाही, आणि संसाराची जड जबाबदारी आहेच की तुझ्यावर. ती गेली 5 महिने आहे माझ्यावर. तुम्ही नका सांगू मला. प्रिया, इथे बडबड करतेस त्यापेक्षा शुभ्राला आज जाऊन मदत कर जरा. हा, जा 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 जा. जाऊ जा. नक्की हो य दादा. जा. नका जा ना. काय तुम्ही छट सकाळी सकाळी. बर तू अजून तयार नाही? चिकन किती वाजता आहे? 10 वाजता आहे वेळ अजून, आणि मी तयार आहे. बाबा दादा कधीपासून तयार आहे, हो की नाही रे? प्लीज शट अप. बर तुझं हॉटेल कुठलं आहे? कुठे राहणार आहेस तू? हॉटेल निलगिरी. मी नंबर लिहून ठेवला इथे डायरीत. नंबर नको प्लीज. म्हणजे काय उगाच नंबर असेल आणि माझ्याकडनं डायल केला गेला म्हणजे चुकून. मी चुकून तुला फोन केला आणि जर तुम्ही काही महत्वाच्या कामात म्हणजे महत्वाच्या विषयावर डिस्कशन वगैरे करत असाल तर कशाला उगाच डिस्टर्ब कर. फाजीलपणा पुरे झाला. अगं आई, मी माझ्या लाडक्या भावाला एवढा चांगला सल्ला देते. काही गरज नाहीये. त्यापेक्षा सांगितलेलं आहे शुभ्राला जाऊन मदत कर. आणि आधी ना जायच्या आधी आठवणीने आजोबांच्या पाया पडा. हा, आणि मग नाश्त्याला या. तयार आहे नाश्ता. वसुरा, अगं मला थोडासा चहा हवा होता. अहो मिळेल की, आणते. ठीक आहे बाबा. मी आत्ताच आजोबांच्या पाया पडून येतो, त्यांना भेटून येतो. म्हणजे नंतर घाई गडबड नको व्हायला ना. किती घाई दादा? मुन्ना नाही म्हणजे मी म्हणते कर घाई कर. अरे फ्लाईट हा तुमचा चहा. चला मिळाला बुवा. आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव. काय आदिनाथ, प्रवासाची सगळी तयारी नीट झाली की नाही? हो आजोबा, तुम्ही काळजी घ्या. माझ्या सगळ्या काळज्या हळूहळू मिटत चाललेल्या आहेत. मी निवांत आहे सध्या. नातवाच्या गृहस्थाश्रमाची तयारी सुरू झाली की आजानं संन्यासाश्रमाची वाट धरावी, हे योग्य नाही का? अच्छा, म्हणजे आता मी इथे थांबलोय तर तुम्ही निघून जाण्याच्या गोष्टी करताय? मी कुठे जाणार तुम्हाला सोडून? माझं मन तुमच्यातच गुंतलंय. त्याचे पाश मोकळे करणं सोपं नसतं ते. त्यातून तू शुभ्रासारखी सून आणलीस आमच्यासाठी. काय शुभ्राबाई, दौऱ्यावर निघालात तुम्ही आम्हाला एकट्यालाच टाकून? आजोबा, आम्ही लवकरच परत येऊ. अगं थट्टा केली ग मी तुझी. बरं चला लवकर निघा, नाहीतर मी असाच बडबडत राहीन. नीट जा, नीट या. निघा. येतो आज. शुभ्रा, या सुखावर हक्क आहे तुझा. ते मिळव. कदाचित तुला भविष्यातल्या ज्या संकटांची भीती वाटते त्यांची टापच होणार नाही तुझ्या दारी फिरकण्याची. हो आजोबा. शुभास्ते पंथाना संतु.